नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर मी आहे तुळजापूरमध्ये आणि मी चाललो आहे तुळजापूरच्या बसस्टँडला। तर लॉज मंदिराच्या जायच्या जवळच्या रस्त्यातून बसस्टँडला जातो, तुम्ही इथं पण उतरू शकता। या चौकाचं नाव काय दिलेलं नाही। तर आता इथून चाललो आहे मी तुळजापूरहून माहूरगडाला। तर बघूया बस किती वाजता आहे। नांदेडवरून जावं लागतं। तर मी बसमध्ये बसलेलो आहे आणि 8ची नांदेडची बस भेटलेली आहे। डायरेक्ट माहूरला बस नाही, नांदेडला जाऊन माहूरला जावं लागतं। तर बघूया किती टाईम लागतो। लातूर मार्गे जाते तर बस आहे। तर चला। तर बसचा पहिला स्टॉप म्हणजे नाश्त्यासाठी थांबलेले आहे। बघू शकता मी पुरी भाजी घेतलेली आहे आणि मला खूप सर्दी झालेली आहे। तर पहिला स्टॉप उजनी येथे थांबते, अर्धा तासभर येते बस पुढे आणि थांबते। तर नाश्ता करूया आणि पुढे जाऊया। तर मित्रांनो, आपण औसा येथे वर पोचलेला आहोत। औसामध्ये औसा किल्ला आहे काय बघण्याचा, परंतु मी तिथं जाणार नाही। तर औसामधून लातूर 21 किलोमीटर आहे। तर लातूरमधनं नांदेड 149 किलोमीटर आहे। तर चला बघूया। मित्रांनो, हे आहे महामंडळ औसा बस स्टँड। तर बघू शकता हे बस स्टँड आहे। थोडंसं इथून लातूरला बस असते आणि हे नवीन बस स्टँड बांधकाम चालू आहे। जय श्रीराम। तर मित्रांनो, 22 तारखेच्या राम मंदिर उद्घाटनानिमित्त झेंडे वगैरे, पोस्टर वगैरे, कळश यात्रा वगैरे चालू आहे प्रत्येक। आणि मी लातूरमध्ये एंट्री झालेली आहे। तर हे लातूर शहर बघू शकता। लातूर आहे पिल्लू पिल्लू पिल्लू, लातूर आहे पिल्लू। तर मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत आणि आम्ही लातूरमधून निघतोय। तर खूप ट्रॅफिक आहे। तर बघू शकता लातूरमधून निघतोय लातूरच्या मध्यवर्ती बस स्टँडवरून। तर 1:30 वाजेपर्यंत नांदेडला पोहोचेल अशी अपेक्षा आहे। तर बघूया काय होतं। टाईम झालेला आहे 11:50 आणि आम्ही पोचलोय अहमदपूर बस स्टँड। नांदेड सिटी में एंटर हो शकता। नांदेडची नदी कोणती माहीत नाही, नांदेडचं शहर आहे। तर मित्रांनो, फायनली नांदेडच्या बस स्टँडवरती येऊन पोहोचलेलो आहोत। तर टायमिंग झालेला आहे 1:57 आणि इथून माहूरगड आहे ते 120 किलोमीटर आहे। तर बघूया माहूरगडला बसेस आहेत का नाही।
तर मित्रांनो, नांदेडच्या बसस्टँडवरती माहूरला जाणारी बस लागली होती. मला जागा मिळेल का नाही म्हणून मी लगेच बसमध्ये चढलो आणि मला शेवटीची जागा भेटली खिडकी साईडची. तर बघू शकता तुम्ही, आपण माहूरच्या रस्त्यावरती चाललेलो आहोत. नांदेडवरून 129 किलोमीटर माहूर हे गाव आहे. आपल्याला 3 तास वेळ लागणार आहे. तर बस 60-65 किलोमीटर पर आवर जात होती आणि रस्त्याचा नजारा, केळीच्या बागा, हरभऱ्याची शेती, कापसाची शेती, असे अनेक प्रकारचे शेती आपल्याला पाहायला मिळत होते आणि हिरवेगार रान, सुंदर असा कॉन्क्रीटचा रस्ता. तर हायवे 1 नंबर, गाडी पळत होती आणि दरीखोऱ्यातून घाटातून गाडी निघत होती. तर माहूर तालुक्याच्या पायथ्याला एक घाट आहे. तो घाट ओलांडून गेल्यानंतर आपल्याला माहूर गाव लागते. तर हाच तो घाट आहे जिथून आपण माहूर गावाला जातो. असा सुंदर असा घाट आहे. तुम्ही पावसाळ्यात आला तर एकच नंबर. तो सूर्याचा अस्त पण होतोय आणि आपण माहूर शहराजवळ पोहोचतोय. तर चला, तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दर्शन करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माहूरची माहिती देणार आहे. सो गाईज, फायनली मी येऊन पोचलेलो आहे माहूरच्या बसस्टँडवरती. इथून माहूरगडावरती जायला रिक्षा भेटतात आणि माहूरला नांदेडवरून 200 रुपये तिकीट आहे. डायरेक्ट इथं माहूरच्या बसस्टँडवरती आला की तुम्हाला बघूया पुढे काय काय होतं. चला. तर मित्रांनो, रूम भेटलेले आहे आणि मी थोडं चाललो आहे फिरायला, स्ट्रीट व्ह्यू बघायला. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:16 करेक्ट टाईम झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही रस्त्यावरचा हा व्ह्यू आहे. तर जरा थोडं रस्त्यावर बघतोय. सकाळवरून प्रवास करतोय मी, कमीत कमी प्रवास करून आलो आहे. एका शक्तिपीठापासून दुसऱ्या शक्तिपीठापर्यंत येऊन पोचलो आहे. तर हा व्लॉग मी इथंच संपवतोय. व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.